बरेच प्रेक्षक वर्ग मॅच आनंद घेतात लाईव्हच्या माध्यमातून. कमेंट्स आम्ही या ठिकाणी ऑफ केल्यात करायला कृष्णा अर्थात याच्यामध्ये लाईव्ह ची काहीच चुकी नाहीये. वैभव मात्रे स्वागत आहे, अगदी लेट आलेत, स्वागत आम्ही तुमचं करू. चला तर मॅच चालू करूया. पाच धावांची पॅनल्टी आहे कारगर टीम, ते घेऊन तुम्हाला मैदानामध्ये उतरायचं आहे. चला ओमकार पाटील, चला आता सगळ्यांसाठी टाइम अलर्ट आहे. पंच आता प्रत्येक षटकासाठी आपल्यासाठी 5 मिनिट आहेत. 12th मॅन देखील नाहीये, 5 धावांची पॅनल्टी दिली आहे. चला गोलंदाज सज्ज राहा, सलामीवीर फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय रामकृष्ण आणि नयन पाटील. गोलंदाज ओमकार पाटील. खारघर रसिक या ठिकाणी मॅचचा आनंद घेत असेल युट्यूबच्या माध्यमातून. सूरज देखील टीम मध्ये दिसत नाहीये. कीर्ती पाटील मॅचचा आनंद घेत असतील. त्यानंतर आमचे पृथ्वी पाटील, नक्कीच त्यांचं देखील विशेष कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. दोन्ही टीमला देऊया भरपूर साऱ्या शुभेच्छा. पंचांचा ग्रीन सिग्नल, मॅच होते या ठिकाणी प्रारंभ करूया. शुभारंभ बोला गणपती बाप्पा मोरया. मॅचच्या दिशेने जाऊया. गोलंदाज सज्ज झालाय ओमकार पाटील पेठाळे यांकडनं. सलामीवीर या ठिकाणी फलंदाज सज्ज झालाय तो रामकृष्ण पाटील. स्ट्राईक एंड वरती अगदी रेड जर्सी परिधान करून इथे मात्र फलंदाज सज्ज. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आपण पाहतोय भक्ती एंटरप्राइजेस, नक्कीच नारिवली टीम फलंदाजीसाठी उतरले. 5 षटकामध्ये 5 गोलंदाज. आता लोखंडाचे चणे चावावे लागतील मी म्हणेन खारघर टीमला. मोतीराम शेठ केनी साहेबांचा मनशिकावरती आगमन, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज ओमकार तयार. पहिलाच बॉल सज्ज असताना आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये कैलास पोरजे असतील, आमचे मनोज पवार सर असतील, त्यानंतर सचिनजी कडू. चला 7:05 झालेत, तर नक्कीच 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटे असतील. मॅच स्टार्ट. 5 धावा कंपल्सरी इथे डिक्लेअर आहेत. पंच झाले का प्लेयर? चला स्टार्ट करा. 12 प्रतिनिधी लगेच या, अन्यथा आणखीन 2 धावांची पेनल्टी तुम्हाला घोषित करण्यात येईल. ओमकार हो वेगवान चेंडू, विश्वास उत्कृष्ट एसटीनं रक्षक फलंदाज बाद झालाय. पहिल्या चेंडू होती रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद झालाय तो मात्र रामकृष्ण. येत आहेत आदित्य. फलंदाज सज्ज झाल्यात. षटक क्रमांक पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये नक्कीच गोलंदाज सज्ज या ठिकाणी ओमकार. वेग होता चेंडू मध्ये, सुरेख गोलंदाजी, अप्रतिम लाजवाब गोलंदाजी इथे करत असताना ओमकार. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये अजून काय हवं? सुरेख गोलंदाजी. आदित्याने नयन पाटील इथे जोडी सज्ज झाली. ओमकारची ही गोलंदाजी पाहिली. पहिल्या चेंडूमध्ये रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद झाला
त्यानंतर नवीन येणारा फलंदाज आपण आदित्यला पाहू शकाल. टीम भक्ती एंटरप्राइजेस नारिवली टीम. थर्ड अंपायर कैलास दादा केनी साहेबांचं आगमन व्यासपीठावरती. चला हेमंत दादा केनी विनंती करीन आपण लगेच थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण चला. नक्कीच अगदी सुसज्ज आयोजन या ठिकाणी आपण पाहतोय. जय गणेश सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत ग्रामस्थ मंडळ पेठाळी स्वर्गीय त्रिमक्षेट गेनी स्मृती चषक 2025 भव्य दिव्य ध्येयदीप्यमान 16. गोलंदाज ओमकार होते. आक्षेप घेण्यात आला. गोलंदाज तयार. षटक क्रमांक पहिला चांगला या ठिकाणी चेंडू सिलिमेटरमध्ये डायरेक्ट हिट करायला हवी आहे, परंतु इथे एक धाव. एक धावेच्या बरोबरीने भक्ती एंटरप्राइजेस नारिवली टीम या ठिकाणी श्री गणेश ओपन करतायत. नक्कीच स्क्रीनवरती आत्ताच आपण त्यांचं फोटो सेशन पाहिला. साई श्रद्धा डेव्हलपरचे मालक आदरणीय सन्माननीय विवेक दत्त केनी यांच्या माध्यमातून आम्हाला बाईक सुपूर्द करण्यात आली. त्यांचं देखील विशेष आभार. सगळ्या मान्यवरांचं आपण डगआउट देखील या ठिकाणी पाहतोय. अप्रतिम आयोजन नियोजन आमची एवन जोडी विशाल दादा केनी असतील आणि त्यानंतर तेजस दादा केनी यांच्या स्वप्नातून साकारलेली भव्य दिव्य स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. स्वर्गीय त्रिमक्षेट केनी यांच्या स्मृतींना उजाला देण्यासाठी स्पर्धा आपण या ठिकाणी गोलंदाज तयार. चांगला फटका. यस. ओहो वैभवने सोडलाय झेल. सोपा झेल होता. लॉलीपॉप झेल होता. वैभव म्हात्रेने सोडला झेल. तत्पूर्वी ते डॉट चेंज जे सांगता अप्रतिम गोलंदाजी. 5 धावांची जरी पेनल्टी जरी आम्हाला लागली तरी ती 5 चेंडूमध्ये आणि 4 चेंडूमध्ये आम्ही रिकव्हर करण्याची क्षमता इथे दाखवत आहेत ओमकार. आडव्या बॅटनं प्रचंड वेग डायरेक्ट हिट. हो इथे निशाणा चुकलाय. नक्कीच 5 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. संघाची धावसंख्या पाहिली तर 2 धावा धावफलकावरती. गुणलेखक आमचे प्रथमेश केनी अनुज केनी सातत्याने या स्पर्धेमध्ये प्रचंड मेहनत त्यांच्या खांद्यावरती आपण पाहतोय. त्यांचं देखील विशेष कौतुक. यस नक्कीच स्क्रीनच्या समोर आमचे उमेश दादा केनी यांचं देखील विशेष आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेस घडते काय. डायरेक्ट हिट. लेग बायचा इशारा तो पंचांचा. एक धाव मिळेल. षटक क्रमांक पहिला या ठिकाणी सांगता झाली. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त नक्कीच भक्ती एंटरप्राइजेस नारिवली टीमची धावसंख्या धावफलकावरती 3 पेनल्टीच्या 5 एकूण धावसंख्या 8. गिरिशिखरी किरीटा परी प्रतिम संगीत जितू तुमचं विशेष कौतुक करू, कारण ज्यावेळी स्पर्धा चालू होते तुम्ही गणरायाचं सॉन्ग लावता आणि ज्यावेळी स्पर्धा नक्कीच एका षटकानंतर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं सॉन्ग लावता. तुमचं विशेष कौतुक. जितू जपान वरनं आमचे साई श्रद्धा डेव्हलपरचे मालक आन बान शान या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून बाईक सुपूर्द करण्यात आली. विवेक दादा केनी जपान वरनं मॅचचा आनंद घेतात. त्यांचं विशेष कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून. षटक क्रमांक पहिला संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 8. परेश केनी देखील आहेत जपानमध्ये. नक्कीच जपानच्या नक्कीच वरनं त्यांना शुभेच्छा आमच्या या संघासाठी आणि या स्पर्धेसाठी. आता पंच आमच्या दिशेने वळतायत. इट इज बॉल वाईट. गोलंदाज आपण पाहतो जयेश पाटील उत्कृष्ट गुणलेखक आहेत. त्यांचं देखील विशेष कौतुक. जयेश पाटील. पहिला चेंडू खराब टाकलाय. व्हाईट बॉल. 9 धावा धावफलकावरती. आदित्य आता स्ट्राईक एंड वरती. 5 धावा ऍड केल्यामुळे 8 धावा झाल्यात. आता 9 धावा असतील. चाललाय चेंडू डीप लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत प्रोटेक्शन देतील. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी मध्ये. क्या बाद आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा धावफलकावरती आखल्या गेल्यात कोरल्या गेल्यात. एकूण धावसंख्या धावफलक
10 धावा धावफलकावरती. 11 एस कृष्णा स्क्रीनवरती 10 धावा दिसत आहेत, तर 11 धावा आहेत धावफलकावरती. येस पहिला बॉल व्हाईट होता. जयेश पाटील गोलंदाजी करतायत. चांगला फटका एक्झिक्यूट केलाय, कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये, बनतील दर्शक आउट ऑफ द पार. रात्रीच्या चांदण्यांसमोर लखलखीत प्रकाश निर्माण व्हावा आणि चांदण्याने देखील त्यांना जय जयकार करावा, इतका चांगला फटका एक्झिक्यूट केलाय फलंदाजच्या माध्यमातून. दमदार शानदार रोबदार षटकार. जयेश पाटील, अक्षय केनी यांचा चेहरा स्क्रीनच्या समोर. प्रत्येक ज्यांनी मेहनत घेतली, संपूर्ण आमचे पेठारी ग्रामस्थ मंडळ यांचा चेहरा नक्की स्क्रीनवरती दिसतोय. दीपक केनी देखील स्क्रीनवरती आहेत, स्वागत आहे. पुन्हा एक दाडव्या बॅटनं गरंगल चालाय चेंडू डीप मध्ये ऑन साइड मध्ये क्षेत्ररक्षकात प्रोटेक्शन देतील तत्पूर्वी इथे 2 धावा. 2 धावच्या बरोबरीने संघ जाऊन टिपतं. एकूण धाव संख्या धावफलकावरती 19 धावा धावफलकावरती. चांगली पार्टनरशिप इथे करायला हवी, कारण षटक क्रमांक 2 आदित्य वैयक्तिक धावसंख्या पाहिल्या 11 वरती खेळतात. नवीन पाटील नक्कीच श्री गणेश ओपन झाल्याने त्यांच्या बॅट्समधून हरकत नाहीये. गोलंदाज सज्ज आहेत. जयेश पाटील षटकातील 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. जबरदस्त स्पर्धा. चांगला फटका एक्झिक्यूट केला आहे क्षेत्ररक्षक डीप मिडविकेट रिझन मध्ये. एक धाव तर कंप्लीट. फक्त एकच धाव, एका धावच्या बरोबरीने 20 रन्स. 2 दशकामध्ये धावसंख्या आपण या ठिकाणी पाहतोय. 20 धावा आहेत. षटक क्रमांक 2 जयेश पाटील. चेंडू फेकून झाले षटकातील 4. अद्याप देखील 2 चेंडूचा खेळ पर्याप्त. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून आमची संपूर्ण टीम या ठिकाणी कृष्णा म्हात्रे असतील, रोशन केनी, अनुज साहिल, आमचे गोट्या आणि व्यासपीठावरती आता नुकतंच आगमन झाले पाहुण्यांचं आपण विशेष अधिक स्वागत व्यक्त करूया. संजय दादा पाटील, रोहिंजन, त्यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगला फटका एक्झिक्यूट केला, गॅप शोधलाय. इथे जाणार का चेंडू सीमारेषा पार? हो जाणार. इथे गॅप आहे मोठा, धावसंख्येचा नाही तोटा. मिळतील 4 रन. छत्रपती नक्कीच नीनादादा गोरपेकर यांच्या माध्यमातून नारिवली टीमसाठी शुभेच्छा. त्यांचा विशेष आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत व्यक्त करूया. धावफलकावरती धावसंख्या 24, 2 डझनामध्ये 16 धावा दिल्यात 5 चेंडूमध्ये. चांगला फटका एक्झिक्यूट केलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. वैभवने टिपला झेल, संपलाय फलंदाज. वैभव भगतने टिपला झेल, या ठिकाणी खेळ संपलाय तो मात्र नयन पाटील.
आज गोलंदाज धावसंख्या धाव फलकावरती 2 डझनामध्ये 24 धावा. स्ट्राईक वरती आदित्य. ओहो चांगला फटका चालला आहे चेंडू नक्कीच आउट ऑफ द पार. एवन क्वालिटीचा बिगेस्ट कडक षटकार. समालोचक तो भारी दैसर गावाची हाय जान. समालोचक हाय भारी दैसर गावाची तो जान. ठाणे रायगड जिल्ह्यामध्ये त्याला मिळतय मान. ठाणे रायगड जिल्ह्यामध्ये त्याला मिळतय मान. नक्कीच धन्यवाद. नक्कीच या ठिकाणी शुभ आगमन होते साई श्रद्धा डेव्हलपर्सचे नक्कीच सहकारी मित्र आमचे. नक्कीच आपण पाहतोय विवेकदादा केणी यांचे सहकारी मित्र विनोददादा म्हात्रे प्रवीणदादा चौधरी यांचं व्यासपीठावरती आगमन. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी नक्कीच मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक सुपूर्द केली. लेकिन नक्कीच मान्यवरांचं स्वागत. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. चेंडू चालला आर पार सीमा रेषा पार. एवन क्वालिटीचा षटकार. साऱ्या जगात हे डंका वाजतो हिंदू धर्माचा. साऱ्या जगात हे डंका वाजतो सनातनी धर्माचा. नक्कीच व्यासपीठावरती नुकत्याच आगमन झाले विनोददादा म्हात्रे प्रवीणदादा चौधरी साई श्रद्धा डेव्हलपर्स. नक्कीच यांची संपूर्ण टीम या ठिकाणी सज्ज झाली. तर नक्कीच सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागतम सुस्वागतम. धाव फलकावरती धावसंख्या आखल्या गेल्या 3 डझनामध्ये 36 धावा. आतिश फुल टॉस होता फ्लिक केला चेंडू फ्लिक ऑफ द रेस. चेंडू चला डीप विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत मिळतील फक्त सिंगलच्या बरोबरीनं धाव फलकावरती धावसंख्या 37. विकेट हॅट्रिक साठी तेजस दादा भगत यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचा पारितोषिक आहे. कोणताही गोलंदाज असू द्या तेजस भगत जर या ठिकाणी आले असेल तेजस दादा नक्कीच कारगर आपण या ठिकाणी व्यासपीठावरती या आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बालाराम शेठ मुंबईकर साहेबांचं आगमन त्यांचं देखील स्वागत. फुल टॉस आबेल मुझे मार. नक्कीच हो मॅक्सवेल न टिपलाय जेल हायवा जेल साठी तुमच्यासाठी जेवणाची सोय. थँक्यू. विजय केणी शहराध्यक्ष काँग्रेस यांचं शुभ आगमन. सन्माननीय विजय शेठ केणी यांना विनंती आहे या आपण आसन आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. धावसंख्या धाव फलकावरती 43 धावा. पुन्हा एकदा पाठवण्याचा प्रयत्न होता. डावट चेंडूची सांगता अतिश आता यावेळेस आपण पाहिला तर नक्कीच सुटकेचा श्वास इथे घेत असतील अतिश. तसेच नुकतंच ज्यांचं आगमन झालंय प्रमोद शेठ पाटील रुंजनगावचा एक आदर्श क्रिकेटर आणि उद्योग क्षेत्रामध्ये ज्यांचं भरपूर उंच नाव आपण पाहतोय. सन्माननीय उद्योजक प्रमोद शेठ पाटील यांचं शुभ आगमन. माजी क्रिकेटर माजी संघनायक म्हणून त्यांनी धुरा निश्चित आपल्या खांद्यावरती वाहिली आहे. ते प्रमोद शेठ पाटील यांचं शुभ आगमन. मोस्ट वेलकम. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. नक्कीच प्रमोद दादा म्हटलं तर क्रिकेटला भगवंत मानणारं व्यक्तिमत्व प्रमोद दादा पाटील साहेब आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. षटक क्रमांक 3 ची सांगता संघाची धावसंख्या धाव फलकावरती 44 वरती 2 विकेट गारद भक्ती एंटरप्राइजेस नारिवली. स्वैग से करेंगे सबका स्वागत. योगेश केणी यांची कन्या आणि आमचे आकाश केणी यांचे सुपुत्र. नक्कीच अगदी स्क्रीनच्या समोर पहा आमची दीदी आणि आमचा या ठिकाणी गोट्या नवनाथ केणी यांचं आगमन व्यासपीठावरती. हेमंत मडवी आणि राजू मुंबईकर सूरज मुंबईकर यांना विनंती करीन व्यासपीठावरती या आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हेमंत मडवी ॲडव्होकेट हेमंत मडवी असतील राजू मुंबईकर आणि सूरज मुंबईकर त्रिगुणी संगम आहे. नक्कीच या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत.
नामदेव केनी व्यासपीठ होते आलेत. नामदेव दादा आपलं हार्दिक स्वागत आहे. स्वैग से करेंगे सबका स्वागत. विकेट हॅट्रिक तेजस दादा भगत यांच्या माध्यमातून आता प्राइस वाढली 5,000. विकेट हॅट्रिक साठी 5,000. षटक क्रमांक 14 सूरज पाटील नामाचा वादल इथे मात्र सज्ज झाला. धावसंख्या 3 षटकामध्ये 44. पहिल्या षटकाचा विचार केला, पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या ओमकारनं आणि पॅनल्टीच्या पकडून धावा झाल्या होत्या 8. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च झाल्या 16 आणि या षटकामध्ये धावा खर्च झाल्या 20. 44 धावा दापलकावते. आता रोख लावा लागेल, सूरजला चमकावं लागेल. जो झिजेल तो चमकेल. पदत आलित्यमध्ये कुठेतरी इथे अडथळा निर्माण होता आणि मृत्यू चेंडूची घोषणा पंचांच्या माध्यमातून इथे होत असताना सूरज पाटील इथे गोलंदाज सज्ज झाला. स्ट्राईकवरती सौरभ स्क्रीनच्या अगदी समोर आमचे विलासदादा गरज साहेबांच्या माध्यमातून उद्या लकी ड्रॉ असेल. स्वर्गीय नानाशेठ गरज यांच्या स्मरणार्थ एक बायसिकल आहे लकी ड्रॉ साठी. तर विलासदादा गरज साहेब तुमचं विशेष कौतुक. प्रमोददादा पाटील अगदी स्क्रीनच्या समोर आहेत, आपलं देखील आभार. चांगला फटका आहे यावेळीच एक्झिक्यूट केलाय. चेंडू चाललाय डीप मधून सरळ दन 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 करत आउट ऑफ द पार. मिळतील 4. वेड्या ची घोषणा. नो +4 म्हणजे 5 धावा मिळतील. विनाशकालीन विपरीत बुद्धी सूरज पाटीलची ही गोलंदाजी आपण पाहिली. येणारा चेंडू असेल तो मात्र फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. चेंडू आहे तो मात्र फ्री हिट. धावसंख्या धावपलकावरती 49. फ्री हिट होता डॉट चेंडू. सुरेख गोलंदाजी कमबॅक करायला लागेलच नक्कीच. पण या ठिकाणी पाहतो स्क्रीनच्या समोर आमचे प्रमोद शेठ पाटील नक्कीच रोहिंजनचे एक आमचे आधारस्तंभ आहेत. नक्कीच प्रमोद दादा तुमचं देखील विशेष आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे विलासदादा गरज साहेब, संदीप दादा केणी, त्यानंतर आमचे हेमंत केणी स्क्रीनच्या समोर अगदी आपण त्यांना पाहू शकाल. गोलंदाज सज्जा या ठिकाणी सूरज. हो हो यावेळेस हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न होता. गरंगलत चाल्या अगदी चेंडू भावऱ्याचा का घर घर फिरत असताना, परंतु या चेंडूवरती मिळाले एकूण धावा 2 धावच्या बरोबरीनं. भक्ती एंटरप्राइजेस नारळी टीमच्या 51 धावसंख्या कंप्लीट. जोरदार टाळ्या. एकावन्न धावसंख्या धावा फलकावरती. 5 षटकांची मॅच. येथे गोलंदाज सज्ज, समोर फलंदाज सौरभला आपण पाहू शकाल. 6 मध्ये त्यांनी 13 धावांचं योगदान दिलं. आदित्यनं 10 मध्ये 25 वरती खेळत असताना अप्रतिम गोलंदाजी इथे करावं लागेल. गोलंदाज सज्ज. हो हो पुन्हा एकदा 5वा चेंडू. LBW ची मांग होती, परंतु हाईट फॅक्टर लाईन दिशा परखून इथे पंच योग्य ते निर्णय देतील. लेग बायचा इशारा पंचांचा. 52 धावा फलकावरती. सुरेख अप्रतिम नियोजन आयोजन सुयोजन या ठिकाणी आपण पाहतोय. स्वर्गीय त्र्यंबक शेटकेनी यांच्या स्मरणार्थ 2025चा हा भव्य दिव्य लाजवाब पर्व. सूरज पाटील गोलंदाजीसाठी सज्ज. चेंडू फेकून झाला 3 52 धावा फलकावरती. चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. काऊ करणं रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. ओमकारनं टिपला झेल. संपला इथे फलंदाज आदित्यचा खेळ. 135 वर्षांनी आज सोन्याचा दिवस उगवला. पावन अयोध्ये भूमीवर आज राम मंदिर उभारिला. पावन अयोध्ये भूमीवर आज राम
जय श्रीराम. 135 वर्षानंतर 21 जानेवारी रोजी नक्कीच श्रीराम अयोध्यामध्ये प्रगटले. खरं तर आपण पाहिला तर श्रीरामांच्या नक्कीच तयारी आपण भरपूर जोशामध्ये पाहिली, परंतु धावसंख्या पाहिली तर 52 वरती 3 फलंदाज गाला झाले. सुरुवातीला मिळालेली सफलता षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर करण फुलोरे. इथे आपण लाईन पाहावी लागेल. नक्कीच इथे पंचांचा इशाऱ्याचीच बॉल व्हाईट. आणखीन एक चेंडू मात्र फेकावं लागेल. सूरज अगदी 9 धावा या षटकामध्ये खर्च करत असताना कुठेतरी कमबॅक इथे करावं लागेल, कारण पहिल्या चेंडूवरती 9+4 धावा आल्यात. त्यानंतर इथे वाईट देखील आल्यात. 9 धावा त्यांनी खर्च केल्यात 4 चेंडूमध्ये. इथे कमबॅक करायला हवा फलंदाज तयार. फुल टॉस होता. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. सिद्धांत या ठिकाणी टिपला. जेल संपलाय. फलंदाज करण फुलोरेचा खेळ. आगरी कोल्याच्या हक्कासाठी देव एकुला लढला. आगरी कोल्याच्या हक्कासाठी देव एकुला लढला. खरा सलाम वाघा. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे गोलंदाज तेजस भगत यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी 5,000 रुपये. नक्कीच वाईट चेंडू आला होता. नक्कीच आता मात्र विकेट हॅट्रिक होणार का? जो जावटाला येणारा चेंडूसाठी गोलंदाज सज्ज. ओहो, इथे चेंडू मात्र गुड कमबॅक, ग्रेट कमबॅक, लाजवाब कमबॅक. सूरजचं कौतुक करेन. 4 षटकांची सांगता. धाव फलकावरती धावसंख्या आपण पाहिल्या 53. या षटकाचा विचार केला धावसंख्या खर्च केल्या फक्त 9. कंपोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. 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 क्या बात आहे. धन्यवाद. स्क्रीनच्या अगदी समोर या स्पर्धेचे अविभाज्य घटक तेजस दादा केनी, विजय दादा केनी यांच्यामध्ये एक संभाषण होत असताना काहीतरी कुछ तो गडबड आहे दया. नक्कीच काहीतरी उद्यासाठी काहीतरी तयारी चालू आहे त्यांची, कारण उद्या फायनल दिवस आहे. नक्कीच मेगा फायनल डे आणि त्यांची तयारी आपण आमचे तेजस दादा केनी, विजय दादा केनी यांच्यामध्ये होणारा संभाषण आपण या ठिकाणी पाहिला. 4 षटकांची सांगता. धाव फलकावरती धावसंख्या 53. भक्ती एंटरप्राइजेस नारिवली टीम. सौरभ आता स्ट्राईक एंडवरती. गोलंदाज सज्ज झाला. विश्वास अगदी पुराणा चावल. भरपूर अनुभव असणारा गोलंदाज. वेगवान, सातत्याने उत्कृष्ट यष्टीरक्षकाची भूमिका. सातत्याने खारघर टीमची भरपूर सेवा केली. किरणदादा पाटील मॅचचा आनंद घेत असतील. उत्कृष्ट क्रिकेटर. नक्कीच त्यांचेच बंधू आहेत. नक्कीच विश्वास पाटील. हो, ग्रेट बॉलिंग. क्या बात आहे. परफ्यूम डिलिव्हरी होती. अगदी नाकाच्या समोरून चेंडूची उचली झाली. नाकाला सुगंधित करणारा हा चेंडू. डॉट चेंडूची सांगता विश्वास पाटील. जबरदस्त गोलंदाजी. 53 धावसंख्या. धाव फलकावरती भक्ती एंटरप्राइजेस नारिवली टीमची फलंदाजीसाठी सौरभची फलंदाजी आपण त्या ठिकाणी पाहिली. षटक क्रमांक 5. 5 षटकामध्ये 5 गोलंदाज. यस पॅटची कडा. क्षेत्ररक्षक आहेत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक धाव मिळेल. संघ जाऊन टेपलाय. भक्ती एंटरप्राइजेस नारिवली टीम 54. बॅट कट आणि यस लेग बाय. लेग बायचा इशारा येतो पंचांचा. 54 धावा. धाव फलकावरती विश्वासी गोलंदाजी. विश्वास लायक इथे गोलंदाजी करत असताना विश्वास पाटील. वेग आहे, दिशा आहे, नियंत्रण आहे. 4 चेंडूमध्ये तुम्हाला आक्रमण. पुन्हा एकदा चांगला चेंडू. डायरेक्ट हिट. चुकलाय निशाणा. लेग बायचा इशारा आता नक्कीच पंच आमचे कैलास दादा फोरजी यांच्या माध्यमातून फक्त मिळेल. सिंगलच्या बरोबरीनं संघ जाऊन टेपला. डबल पंजा. 55 धावसंख्या. काँग्रेस पक्षाचा चिन्ह पंजाचा डबल पंजा. 55 धावसंख्या. धाव फलकावरती 55 वरती नक्कीच 4 विकेट इथे गारद झाल्या. टीम भक्ती एंटरप्राइजेस नारवेल टीम
शेवटचे 3 चेंडू आता आक्रमणाला सुरुवात करावं लागेल. डॉट डॉट चेंडू या दुनियेमध्ये थांबायला तर वेळ कोणाला. हे क्रिकेट म्हणजे विकेट राजा हुकला तो संपला. सौरभ लगातार 4 चेंडू इथे डॉट खेळलाय. खराब कामगिरी इथे सौरभ शांत बसणारा खेळाडू नाही, त्याच्यामध्ये असणारी धमक चमक इथे मात्र तो आता स्वतःला सिद्ध करावं लागेल. शेवटचे 2 चेंडू धावफलकाची संख्या 55 वरती गोलंदाज सज्ज. चांगला फटका. शांत बसणारा मी खेळाडू नाहीये. विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटन मी उद्याने, कारण सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, उद्या उड्याने नवीन मिळणार मी. रोखेल कोण मजला, अशी कोणती भिंत नाही. हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. इथे मात्र फलंदाज आपण पाहतोय सौरभच्या बॅट्स मधून आलेला दमदार लाजवाब षटकार. अरे यो बॅट्समन हुकमी एका 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 त्यानं उत्तुंग मारलाय छक्का, त्यानं उत्तुंग मारलाय छक्का. जबरदस्त तडाखा आपण पाहिला. षटकाराच्या बरोबरीने संघ जाऊन ठेपलाय. एकूण धावसंख्या 61. 61 धावा धावफलकावरती. मी म्हटलं होतं थांबणारा खेळाडू नाही, कारण तो साधू नाहीये. षटकार ठोकलाय विश्वाचा. स्वागत केला. शेवटचा चेंडू गोड करणार का अंत. फलंदाज तयार. सौरभ आता रंगात आलाय. पुन्हा एकदा टॅपिंग क्रिकेट चाललाय. चेंडू ऑन साइड मध्ये क्षेत्ररक्षक आहेत ओमकार आहे. 2 धावा तर कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या बरोबरीने संघ जाऊन टिपतो. एकूण धावसंख्या धावफलक 63 वरती. इथे भक्ती एंटरप्राइजेस नारळ टीमने बनवल्यात. या ठिकाणी 63 धावा 63 लॉस ऑफ 4 विकेट. टीम भक्ती एंटरप्राइजेस नारळ टीम जिंकण्यासाठी शिवशक्ती खारगे टीमला 64 धावांची इथे मात्र आव्हान इथे पेलावं लागेल. काय करणार काय बिघडणार. पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये येतील आमचे बंधुतुल्य मित्र सौरभ पाटील. तर इनिंगचा खेळ संपलाय. आपण लगेच वळणार आहोत स्वागत समारंभाच्या दिशेनं. सन्माननीय मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. विनोदजी म्हात्रे साहेब, साई श्रद्धा डेव्हलपर्सचे आणि प्रवीणजी चौधरी या मान्यवरांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करतो. आणि नेक्स्ट मॅच देवांश 11 चिंचपाडा आणि त्यांच्या विरोधात भातान हा संघ असेल. तर दोन्ही संघाचे संघनायक आपण या. सन्माननीय विनोद शेठ म्हात्रे आणि प्रवीणजी चौधरी या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की या आपण. साई श्रद्धा डेव्हलपर्सचे आमचे हे 2 मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा हा शुभ सन्मान केला जाईल. कारण की साई श्रद्धा डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मालिकावीरचं जे खास आकर्षण आपण पाहतोय आमचे विवेकदादा केणी यांच्याकडनं ही बाईक पुरस्कृत करण्यात आली आहे. तर त्यांचा हा शुभ सन्मान सध्याच्या घडीला सन्माननीय विनोदजी म्हात्रे यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. नुकताच सन्माननीय भगवान शेठ गायकर यांचा शुभ आगमन होत आहे. विनंती आहे मान्यवरांना की या आपण आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. मान्यवरांचा शुभ सन्मान सन्माननीय आमचे विनोदजी म्हात्रे प्रवीणजी चौधरी या दोन्ही मान्यवरांचा इथे आता सन्मान होईल. सन्माननीय भगवान शेट्टे यांचं शुभ आगमन. मोस्ट वेलकम. एक ज्येष्ठ कार्यकर्ता, एक ज्येष्ठ नागरिक, त्यांचं शुभ आगमन आपण पाहतो सध्याच्या घडीला. त्यांच्या साथीनं मदन शेठ म्हात्रे यांचं देखील शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतंय. अनिकेत मिश्रा या आमच्या मुख्य व्यासपीठावरती सायराजे तुम्हाला बोलवतात. तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. तसेच अभिमन्यूजी गायकर यांचं देखील शुभ आगमन झालं. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. त्यानंतर आमचे प्रमोददादा पाटील रोहिंदनगावचे नव्या बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्व त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान करण्यात येईल. एक आदर्श क्रिकेटर्स, नेहमीच क्रिकेटवरती ज्यांचं नितांत प्रेम राहिलंय. जेव्हा जेव्हा स्पर्धा खास करून पेठाळीच्या वतीनं भरवल्या जातात तेव्हा तेव्हा प्रमोददादांची उपस्थिती आपण पाहतोय. तर त्यांचा हा शुभ सन्मान करण्यात येईल. उद्योग क्षेत्रामध्ये लवकर भरारी घेतली त्या कारणास्तव क्रिकेटपासून आता ते थोडेसे दूर असतात. परंतु जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात तेव्हा तेव्हा आवर्जून त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय प्रमोद शेठ पाटील नव्या बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे. त्यानंतर आमचे संजयदादा पाटील रोहिंजनचे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान होईल. विनंती आहे दादांना की या आपण आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. स्पर्धा पाहताय आपण जय गणेश सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत व ग्रामस्थ मंडळ पेठाली आयोजित स्वर्गीय त्रिंबक शेठ केणी स्मृती चषक 2025. तर साई श्रद्धा डेव्हलपर्सचे अकाउंटंट आमचे प्रमोद भाई हे देखील या ठिकाणी आहेत. संजय दादांचा शुभ सन्मान. त्यानंतर आपण सन्मान करणार आहोत प्रमोद भाईंचा देखील.
प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये हा शुभ सन्मान आमचे विजय शेटकेणी यांच्या शुभ हातचे आमचे संदीप दादा आहेत. या स्पर्धेचे आमचे प्रमुख शिल्पकार तेजस दादा केडी, साथीनं आमचे दिलीप दादा केणी देखील आहेत. त्यानंतर या प्रमोदभाई साई श्रद्धा डेव्हलपर्सचे अकाउंटंट, त्यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान. तसेच नवनाथ आणि शोएब हे देखील या ठिकाणी आहेत. आपले देखील शब्दसुमनांनी खूप खूप आभार. अनेक सारे मान्यवर पहिल्या रजनीपासून सातत्याने आपण पाहतोय. एक भली मोठी स्पर्धा, प्रेक्षकांच्या भेटीस क्रिकेटचा थरार आपण दररोज अनुभवतो इथे. आणि आता पहिली मॅच रंगते. एका बाजूने टीम नारिवली आणि त्यांच्या विरोधात शिवशक्ती खारघर संघ. तर घमासान चालू आहे. पहिलं सत्र संपलंय. बोलूया दुसऱ्या सत्राच्या दिशेनं. आणि दुसऱ्या सत्राला जशी होईल सुरुवात, मायक्रोफोनवरती आपण इन्व्हाइट करूया आमचे साथी समालोचक मित्र सौरभ पाटील यांना. तुर्ताच विनंती असेल. नेक्स्ट मॅच एका बाजूनं भाताण आणि त्यांच्या विरुद्ध चिंचपाडा संघ. दोन्ही संघाचे संघनायक लगेचच टॉससाठी या. वेळ जर जास्त केला तर षटकं कमी केली जातील, याची दक्षता आपण दोन्ही टीम्सनं घ्यायची आहे. थैंक यू सो मच साही राजेश सर, थैंक यू सो मच साई जी पाटिल. अल्लाह तमाम लड़का क्रिकेट रसिकाचा मनपूर्वक सर हार्दिक हार्दिक स्वागत. स्पर्धा एन्जॉय करता स्वर्गीय त्रिंबक शेट केली स्मृती चषक 2025च्या त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी, त्यांची आठवण प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी आज पेठालीच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक सरचे स्वागत. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला करू सुरुवात. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विद्रम कुर्मदेव सर्व कार्य सुतर्वदा. 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणरायाला वंदन करून सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपती बळकेशरी गंधांबा शिवरायांचा छंद. मुखामध्ये नावघोष जगदंबा जगदंबा. विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम शो द गुड क्रिकेट. दोन्ही टीमला देऊयात आमच्या आयोजकांकडनं, मायबाप प्रेक्षकांकडनं खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. लक्ष्य 64. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन वाढ शॉर्ट बॉल चालला. थर्ड बॉल इलायच्या दिशेने. पहिला लेट कटचा ओमकार पाटीलचा नजराडा आलाय. चौकार 4. तुम्ही पाहता एका बाजूला टीम फक्ती इंटरप्राइजेस नारिवली. नारिवलीचे लेजंड क्रिकेटर एक गाजवला खऱ्या अर्थानं 40+ क्रिकेट देखील खेळतात आमचे राजू काटे असतील, त्यानंतर लक्ष्मण असतील, हे देखील मॅचला एन्जॉय करतायत. तुमचं देखील मनपूर्वक सरस स्वागत करू. फडका पुन्हा एकदा डीप कव्हर पॉइंटला चाललाय. दन 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 करत फिल्डर आहे. वॉट अ फिल्डिंग. बॉल अक्षरशः अर्धवलाय शेवटच्या मोमेंटला. तोपर्यंत 2 धावा. लेजंड क्रिकेटर खारघरचे यशवंत पाटील, मुकुंद भगत, महेशजी भुईर हे देखील मॅचला एन्जॉय करत असतील. तुमचं देखील मनपूर्वक सरस स्वागत करू. स्वर्गीय त्रिंबक शेट केणी स्मृती चषक 2025 मध्ये आला असेल तर या. आणि रायगडचे सल्लागार खऱ्या अर्थानं विश्वनाथ शेठ मस्कर, एक दमदार दर्जेदार आयोजकांच्या भूमिकेत ज्यांच्या माध्यमातून देखील आपण स्पर्धा पाहता. या क्रिकेटला धर्म मानणारे विश्वनाथ शेठ, तुमचं देखील मनपूर्वक सरस स्वागत करू. जाऊयात मैदानाकडे. धावा धावपलकावरती 6 पाहत आहेत. 64चं लक्ष्य येणाऱ्या 5 षटकांमध्ये पार करायचं. पहिलं षटक प्रगती पथावरती निखिल भोईर. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये. वॉट अ कॅच. अप्रतिम झेल. फर्स्ट टीपला एकदा कॅच आवडली असेल. जोरदार टाळ्या स्वागत करूया प्रणवना. मोठी विकेट मिळती आहे टीम नारिवलीला. पहिला धक्का खारघर संघाला. ओमकार पाटील बॅक टू डग आउट. भगवे वादळ आले घेऊन भगवे आमची माती. देव येतोया देव येतोया देव येतोया दैवत छत्रपती भगवी झाली आमची धरती. 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 पहिला विकेट डीजे जीतू, तुमचं देखील कौतुक करू. 6 वरती पहिला मोठा धक्का. नक्कीच तुम्ही पाहता लेटकट खेळण्याचा प्रयत्न. फर्स्ट स्लिपला झालं, रसलं, जाल्यामध्ये अडकला. ओमकार पाटीलची मोठी विकेट मैदानामध्ये तुम्ही पाहता. 6 वरती पहिला धक्का लागला. आज गुरुदास भोईर नाहीये टीम मध्ये, ज्याला खऱ्या अर्थानं
बघतीन माझ्या नारिवलीचा पहिलं षटक टाकताना पाहतोय. काहीच कारणास्तव आजारी देखील आहेत, ते देखील मॅचला एन्जॉय करत असतील. गुरुदास भोईर तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. 64चं लक्ष आहे. सहा वरती 1 रन. नवीन बॅट्समन मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती सूरज पाटील गेला. पहिला धक्का मोठा लागला. शिवशक्ती खारगर संघाला ओमकार पाटील ला बाद केला निखिल भोईरच्या या तिसऱ्या बॉलवरती. न्यू बॅट्समन इन नंबर 3 सूरज पाटील आला बॅटिंग साठी. षटकातील पुढचा बॉल फटका. इथे तुम्ही पाहता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, गतीमध्ये परिवर्तन, व्हेरिएशन असं वाटलं बॅटवरती फुल टॉस बॉल येईल, पडला तो मात्र खऱ्या अर्थानं डॉट बॉल आला. चांगली गोलंदाजी पहिल्या बॉलवरती चौकाराला निखिल भोईरच्या अगेन्स्ट. त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न तो देखील करतोय. 64चा पल्ला पार करायचा. पहिल्या पूर्वार्धामध्ये काप बॅटिंग केली. तुम्ही पाहताय आदित्य गोरपे ज्यानं 25 धावा आणि सौरभ भोईरनं ज्यानं 22 धावेचं योगदान दिलं. आदित्य सौरभ खूप चांगली बॅटिंग केली पहिल्या पूर्वार्धामध्ये. इथे देखील एक मॅरेथॉन इनिंग खेळायची आहे शिवशक्ती खारगरच्या सूरज पाटीलला. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल खूप चांगला बॅटचा कडा लागलाय का अपील हलकीशी पाहिली गेली. विकेट किपर चालाक आहे, चतुर आहे. सौरभ भोईरला तुम्ही पाहता हा देखील डॉट बॉल आला. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये खूप चांगली गोलंदाजी करत असताना निखिल भोईरला पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर विकेट, त्यानंतर लागोपाठचे 2 बॉल डॉट. सूरज पाटीलच्या आगीत चांगली गोलंदाजी. 1 टू गो. शेवटचा बॉल समोर तुम्ही पाहता सूरज पाटील साठी. बॅटचा कडा लागला, बॉल मागे चाला, आउटफील्ड फास्ट आहे, फिल्डर धावतोय. लॉंग लेगला कलेक्टिंग छान राहिली, बॉलला स्टॉप केलं. या बॉलवरती मिळतीये फक्त सिंगल आणि सिंगलच्या बरोबरीनं धावपलकावरती षटक संपलं पहिलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 वरती 1 बॅटिंग करत असताना शिवशक्ती खारगर संघाची. गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये निखिलची राहिली. अवघ्या 7 धावा, 1 विकेट त्यानं महत्वपूर्ण मिळवली. आणि आता समीकरण तुमच्या समोर आहे. 24 बॉल मध्ये बनवायच्या 57, सरासरी 14.25. वेलकम भावेश म्हात्रे. KPL आताच पार पडली खऱ्या अर्थानं कुटारी प्रीमियर लीग. भावेश तुमचं देखील स्वागत. क्रिश देखील आमच्या सोबत होते. लगेच आता ते नाईटला तुम्ही पाहता त्यांच्या आमच्या सोबत आहेत. तुमचं देखील स्वागत करू. P2चं दुसरं षटक बॉलिंग ट्रॅक वरती रामकृष्ण पाटील टीम मध्ये. दुसऱ्या षटकामध्ये तुम्ही त्यांना पाहता. वेळ कमी घ्या प्लीज, फिल्डिंग करा टीम, लक्ष असू द्या. रामकृष्ण खूप क्रिकेट खेळला नारिवलीसाठी. आता तो मात्र सज्ज झाला, अनुभवी खेळाडू आहे. समोर तुम्ही सूरज पाटील. हे पाटील रंगतदार आहे. उडवला बादशाह रडार मध्ये स्वागत केला रामकृष्ण पाटीलचा. मिड विकेट सीमा पार, दस्तक व्यवस्थक पहिला षटकारचा. पंढरपुरात देव माझा विठ्ठल, पंढरपुरात देव माझा विठ्ठल. विठेवरी देव उभा चंद्रभागेच्या जवळ, विठेवरी देव उभा चंद्रभागेच्या जवळ. थँक यू. स्वागत केलं रामकृष्ण पाटीलचं सूरज पाटीलनं. दुसऱ्या षटकाला जशी सुरू पहिल्याच बॉलवरती मिड विकेटला ठोकला हा षटकार. पहिल्या षटकामध्ये थोडा शांत राहिला सूरज पाटील आणि जशी दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली रामकृष्णाला त्याच्यावरती प्रति आला. षटकारानं स्कोर पुढे चालला. धावपलकावरती 13 वरती तुम्ही स्कोर पाहता. आजची 4थी रात्र आणि पहिली मॅच तुमच्या समोर या 2 टीम मध्ये. षटकातील पुढचा बॉल. रिदम मध्ये थोडा प्रॉब्लेम. पुन्हा एकदा
सज्ज होईल रामकृष्ण पाटील. खूप अनुभव आहे, कित्येक वर्ष क्रिकेट खेळला नारिवलीसाठी आणि एका बाजूला देखील तुम्ही पाहता सूरज पाटील, त्यानं देखील खारघरचं प्रतिनिधित्व केलं. हे बॅटल रंगतदार आहे, कोण कोणावरती भारी पडेल. पहिल्याच बॉलवरती सूरजनं टोकला हा षटकार. या षटकातील पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज झाला. आणखीन एक बॉल चालला मायबा प्रेक्षकांमध्ये, प्रेक्षकांना अलविदा देणारा लागोपाठचा दुसरा तडाखा. सूरज पाटील ऑन फायर नाव, ठोकलाय षटकारचा. कमाल झाली लक्षात असू द्या, भक्ती इंटरप्राइजेस नारिवली. रामकृष्ण पाटील वरती भारी पडला. सूरज पाटील का बॅटिंग करतोय. लागोपाठचा दुसरा षटकार पाहिला, तिसरा येईल का सूरज पाटीलच्या बॅट बंद. पहिल्या षटकामध्ये स्कोर थांबला होता. या षटकाला जशी सुरुवात झाली, दोन मोठे फटके. सूरज चांगली बॅटिंग करतोय. जो शांत होता त्याची बॅट आता बोलतीये. पुढचा बॉल, हा बॉल तुम्ही पाहता पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघाणारा वाईड बॉलचा इशारा. शर्लापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला रामकृष्ण पाटीलनं सूरजला आणि हा वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 20 वरती. पुढचा बॉल, हा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला. तुम्ही पाहता सूरज पाटीलचा शरला स्पर्श झाला लेग बायच्या स्वरूपात. एक धाव एका धावेच्या बरोबरीनं. धावा धावपलकावरती पुढे जात असताना 21 वरती. 21 धावा धावपलकावरती. 64 धावेचं लक्ष पार करायचं. येणारे बॉल शिल्लक असतील 21 मध्ये अजूनही बनवायच्या धावा 43. विश्वास पाटील, आता तुम्ही प्रथमच स्ट्राईक एनला पाहता. 9 बॉल नंतर तो देखील स्ट्राईक एनला आला. खूप वर्ष क्रिकेट खेळला, खारघरचं प्रतिनिधित्व केला. फटका चांगला, बॉल चालला डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. पहिला टप्पा घेत विश्वास पाटीलचा दमदार चौकार. हिंदुत्वाचं रक्षण करून, हिंदुत्वाचं रक्षण करून सुखात ठेवली प्रजा, ज्याने सुखात ठेवली प्रजा. जाणता राजा शिवाजी माझा, त्याचीच करावी पूजा. असा थँक्यू. रिव्ह्यू घेतला आपण लगेचच. सीमारेषेच्या बाहेर बॉल लँड झालाय का आतमध्ये, अशा गोष्टी फॉर्च्यून इव्हेंट्स म्हटलं. चांगली क्लिअरिटी, चांगली क्वालिटी. आमचे क्रिश दादा असतील, भावेश असतील, अंकित असतील, आमचे कॅमेरामॅन असतील, त्यांचं देखील कौतुक करू. चांगली तुम्ही स्पर्धा एन्जॉय करताय. स्वर्गीय त्रिंबक शेड केडी स्मृती चषक आमचे लाडके आयोजक असतील. तेजस दादा केडी, विशाल दादा केडी, हेमंत दादा असतील, ऋतिक असतील. प्रथमेश, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. चौकार आहे. चला लगेचच मॅचला सुरुवात करू. प्रति अल्ला रामकृष्ण पाटील वरती प्रति अल्ला 4 मध्ये 17 खर्च केल्यात. विश्वास पाटील 4 ना अकाउंट खुलं केलंय. या षटकातील पुढचा बॉल, टापिंग क्रिकेट, टापिंग फटका तुम्ही पाहिला. बॉल चाला बॉन्डलाईनच्या दिशेनं, थोडी मिसफील झाली, याचा फायदा हा ना. एकच धाव. या बबनदादा पाटील आपलं मनपूर्वक सरस स्वागत करू. रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील आपलं या क्रीडा नगरीमध्ये मनपूर्वक सरस हार्दिक स्वागत. शिवसेनेचा खऱ्या अर्थानं बुलंद तोप डाण्या वाघ आमचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील आपलं मनपूर्वक सरस हार्दिक स्वागत करू. हे प्रेम आहे या स्पर्धेवरती सातत्यानं येत असतात. इथे तुम्ही पाठा फुल टॉस क्लिकचा फटका, बॉल चाला ऑल ऑन दी कार्पेट, डीप स्कोअर लाईक सीमा पार. शेवटच्या बॉलवरती ठोकला चौकार.
चौथी नाईट चौथी रजनी आपण पाहतोय आणि त्यामध्ये एका बाजूला संघ भाताण आणि एका बाजूला चिंचपाडा. छापा यस कॉल जिंकलाय टॉस फक्त डिसिजन. यस डिसिजन देखील पेंडिंग आहे. जाऊया ऑनगोईंग मॅचच्या दिशेने कारण की मॅच महत्वपूर्ण आहे. क्रुशल सिच्युएशनला मॅच आहे. तर बोलूया आपण सौरभ पाटील यांच्या दिशेने. 18 बॉल 34ची गरज बॉलिंग ट्रॅक वरती. प्रणव पाटील पहिलाच बॉल खूप चांगला पडल्यानंतर बॉल उचली घेणारा विश्वास पाटीलला बीट करणारा हे बॅटल रंगतदार होईल. रायझिंग स्टार आहे, अपकमिंग स्टार आहे प्रणव पाटीलचं 30रं षटक. येणाऱ्या खऱ्या अर्थानं 2-3 वर्षामध्ये जर विचार केला प्रथमेश तर खूप सारे यंगस्टर येतात आणि प्रणव पाटीलनं पहिलाच बॉल डॉट फेकला, बीट केला जिथे गरज आहे. आता 18 मध्ये 34 17 बॉल 34ची गरज 11.33ची सरासरी 14-25 होती. याचं कारण रामकृष्णला मार पडला. बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं फिल्डर लॉंग ऑनला नयनला बीट करून पहिला टप्पा घेत सीमा पार चौकात. हार्दिक स्वागत करू कैलास हरिकेणी पेठाळी साहेब आपलं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. बघा लक्षात असू द्या पंच फिल्डिंग टीम वेळ कमी घ्या. काही सूचना आमच्यापर्यंत येते. चौकाराला प्रणवच्या अगेन्स्ट विश्वास पाटीलचा षटकातील पुढचा बॉल. हा बॉल खूप चांगला अपील 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 आणि स्वतः इथे तुम्ही पाहता विकेटचा बदल विश्वास पाटील क्रीज सोडली आहे. विकेट मिळती है फलंदाज बाद. नुकतंच आगमन झालंय. रायगडची मुलुक मैदानी तोप म्हणून ज्यांची ओळख आहे. रायगड जिल्हा संपर्क प्रमुख शिवसेनेचा दमदार आवाज बबनशेठ पाटील बबनदादा पाटील यांना आपण पाहतोय. साथीनं आमचे भगवान शेठ गायकर आणि बालारामजी मुंबईकर हे 3 व्यक्तिमत्व आमचे जे दिवंगत स्वर्गीय त्रिंबक शेठ केणी यांचे अगदी जवळचे लहानपणापासूनचे मित्र आणि त्यांच्या नावानं ही स्पर्धा आहे आणि त्यासाठी सातत्यानं दररोज त्यांची उपस्थिती आपण खास करून पाहतोय. त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. ओर टू कॉम्बॉक्स. नक्कीच मित्रप्रेम काय असतं लहानपणाची खऱ्या अर्थानं ही इवन जोडी आज वय देखील ओढाणं जसे जसे मोठे आणि आज आपल्यातून नाही येते तरी पण मित्रप्रेम आहे बबनदादा यांच्याकडनं शिका. बबनदादा पाटील तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. विकेट मिळतीये इथे 34 वरती दुसरा धक्का. वैभव मात्रे 4थ्या क्रमांकावरती. प्रणव पाटीलनं लयजन ऑफ विश्वास पाटीलला बाद केला. अपकमिंग आहे रायझिंग स्टार आहे. मॅच इथून संपली नाही आहे. मॅच बनेल इथून दोन्ही टीमच्या बाजूने. षटकातील पुढचा बॉल हलक्या हाताने खेळाय जेलची शक्यता मिड ऑफला पकडलाय जेल रामकृष्ण पाटील. आणखी एक विकेट या ओव्हर मधली सेकंड विकेट आणि शिवशक्ती कारगिल संघाला 3रा धक्का. दरम्यान सन्मान्य कैलासजी यांचं देखील शुभ आगमन. कैलास हरी केणी यांचं शुभ आगमन झालंय. मोस्ट वेलकम आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. विकेट मिळतीये. हॅट्रिक बॉल टाकण्यासाठी सज्ज झाला प्रणव पाटील. कमबॅक चालू आहे षटकामध्ये. हॅट्रिक बॉल षटकातील पुढचा बॉल. रिदम मध्ये थोडा प्रॉब्लेम. पुन्हा एकदा सज्ज झालाय. प्रणवचा जर विचार केला तर 4 बॉल मध्ये 4 धावा देत असताना 2 महत्वाच्या विकेट मिळवल्यात. अतुल मात्र स्ट्राईक. हॅट्रिक बॉल समोर अतुल
प्रणव खेळण्यासाठी सज्ज झाला. षटकातील पुढचा बॉल. मोठा बडका खेळण्याचा प्रयत्न. गुड लाईन स्पोर्ट वरनं बॉल जसा टेकअप झाला ना, जवळ जवळ नाका सोडून गेला असता आणि हा बॉल डॉट आला. समीकरण तुम्ही पाहताय 34 कमबॅक करायचा प्रयत्न या षटकामध्ये चालू आहे. त्याच्याकडे टप्पा लाईन आहे आणि तेच करत असताना त्यानं पहिले विश्वासला बाद केलं, त्यानंतर वैभव मातेला बाद केलं. सूरज पाटील या ओव्हरमध्ये तुम्ही पाहताय नो स्ट्राईक एनला उभा, ज्यानं मागच्या ओव्हरमध्ये का बॅटिंग केली होती तो सूरज पाटील नो स्ट्राईकला उभा आहे. आता धावाधावपलकावरती 34 आहेत. 13 मध्ये 30 बनवायच्या आहेत. या षटकातील शेवटचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झाला आणि समोर तुम्ही पाहता अतुल मात्रेला षटकातील पुढचा बॉल. उडवला बॉल. इथे मात्र पाहताय टॉप एज विकेट कीपरनं जजमेंट केला, पकडला झेल, संपला मैदानावरती अतुल मात्रेचा खेळ. आणखीन एक विकेट. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. सौरभाला रिव्ह्यू घेतला. इथे हाईट फॅक्टर चेक केला जाईल. कमरेच्या वरती बॉल आहे का. इथे सचिनजी कडू आमचे तिसरे पंच. अपील देखील तुम्ही पाहिली हलकीची सौरभची. फेर आहे, फेर आहे. चला फेर डिलिव्हरी लगेचच मॅचला सुरुवात करू. 12 बॉल 12 मध्ये 30 बनवायचे आहेत. पहिला डॉट आला. 11 चेंडू 30 धावेची गरज. हे षटक या मॅचचा टर्निंग पॉइंट आहे. सूरज पाटील जिथे शिवशक्ती खारघरच्या विजयाच्या समेत उभा. पुढचा बॉल खोदून काढला. अक्षरशः यॉर्कर बॉल होता. आलोदी कार्पेट बॉल चला बॉन्डलाईनच्या दिशेनं मिसफील झाली. याचा फायदा लगेच रनआउटची संधी. थ्रो खराब आला. थ्रो खराब आला. डायरेक्ट थ्रो आला असता तर कदाचित मात्र नो स्ट्राईक इनला फलंदाज जय पाटील बाद झाला असता आणि इथे मिसफील झाली आहे. स्ट्राईक देखील सूरजकडे आली आहे. जिथे एक होती तिथे दुहेरीमध्ये तुम्ही रूपांतर झालं. स्ट्राईक सूरज पाटीलकडे. या स्ट्राईकचा फायदा होईल का शिवशक्ती खारघर टीमच्या बाजूनं. ज्या सूरज पाटीलनं दुसऱ्या षटकामध्ये अंकार माजवला तो सूरज शांत बसेल का, कारण की मॅच आता कुशल मोमेंट मध्ये आली आहे. 10 मध्ये 28 करायच्यात. सौरभ भोईर पुन्हा एकदा सज्ज झाला सूरज पाटील साठी. हा या बॉलला देखील खोडून काढला. पुन्हा एकदा फिल्डर त्या सेन मध्ये बॉल जातोय. पुन्हा एकदा मिसफील. पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण केल्या जातात. अशा चुका नारिवली संघाला माघात पडू शकते, कारण की सूरजला वारंवार स्ट्राईक कडे तो धावतोय. या 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 38 आकड्यावरती. 9 बॉल 26 आता गरज आहे या मॅच मध्ये. 9 चेंडू 26 अजूनही करायच्या आहेत.
सूरज पाटील उभा विजयाच्या दिशेने नेईल का? इथे तुम्ही पाहता फुल टॉस होता, फुल टॉल करता आलं नाहीये आणि इथे डॉट बॉल आला. फुल टॉस होता असं वाटलं, सूरज पाटील फुल टॉल करेल. याच्या अगोदरचा पहिला बॉल देखील प्रथमेश फुल टॉस आला, तो देखील बीट झाला. चौथा बॉल देखील फुल टॉस आला, तो देखील बीट झाला. असं वाटलं 2 फुल टॉस बॉलवरती 2 षटकार येतील की काय, असं काहीच झालं नाही, जमलं नाही सूरज पाटीलला. मॅच आता तुम्ही पाहता 8-26, 18 मध्ये 34 हव्या होत्या, ती मॅच आता 8 बॉल 26 आल्या. गुंडलेकाच्या भूमिकेत तुम्ही अनुजला आमच्या सोबत पाहता. त्यानंतर प्रथमेश एक जबरदस्त भन्नाट फॉर्म मध्ये यावर्षी पेटालीचा, तो देखील गुंडलेकाच्या भूमिकेमध्ये. तुमचं देखील दोघांचं स्वागत करू. 8 बॉल 26 या मॅच मध्ये करायच्यात. या षटकातील पुढचा बॉल युमेशचा डेफिनेटली हिट, यष्ट्या वाखवल्यात. युमेशचा डेफिनेटली हिट आणि फलंदाज बाद. धक्का आणखीन लागतोय. सूरज पाटील परतीचा इशारा. दरम्यान मान्यवरांचं शुभ आगमन नुकतंच आपण पाहिलं. सन्मान्य रामदास शेठ पाटील पनवेल तालुका प्रमुख शिवसेनेचे, त्यानंतर आमचे सन्मान्य अंकुशजी जाधव, त्यानंतर एल्विसजी देळणार आणि कैलाश हरी केणी, त्यानंतर खेडूकपाड्याचे आमचे वासुदेवजी उलवेकर, ह्या सर्व मान्यवरांचं शुभ आगमन आपण पाहतोय. मोस्ट वेलकम. आपलं ह्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. या डेंजर बॉलरनी षटकामध्ये अवघ्या 4 धावेचं षटक आणि सूरज पाटीलची मोठी विकेट. समीकरण तुमच्या समोर आहे. 6 बॉल 26 धावेची गरज. या फोनवर भाई हलवतो दुनिया. करण आलाय. करण खाटे बॉलिंग ट्रॅक वरती. 5वा गोलंदाज. 6-26 षटकातील पहिलाच बॉल. फेस तर्रा टाकला, डॉट बॉल आला. 5 बॉल 26 ची गरज. मॅच होती कुठे आली कशी. अठरा मध्ये 34 हव्या होत्या, 5 मध्ये उडवला बॉल. तुम्ही पाहता बॉल चालला बॉन्ड लाईनच्या दिशेनं. फिल्डिंग चांगली. बॉलिंग ट्रॅक वरती करण काठे आला. जर लागोपाचे 2 विकेट जर घेतले तर आमचे फॉर्च्यून इव्हेंट्सचे भावेश मात्रे यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. 4-25 मॅचला कलाटणी दिली. प्रणव पाटीलचं ते 4 धावेचं षटक. सौरभ भोईरचं 4 धावे षटक. तिथून प्रथमेश मॅचला पूर्णपणे टर्न झालं आणि आता 4 मध्ये 25 बनायच्यात. षटकातील पुढचा बॉल. उडवला बॉल. बॉल चालला बॉन्डलाच्या दिशेनं. फिल्डर धावतोय. फाटफुरी झेल देण्याचा प्रयत्न होता. फिल्डिंग चांगली झाली आहे. या बॉलवरती धावा मिळतात. त्या 2-2 स्कोर पुढे चालला. धावा धावफलकावरती 41. 3 मध्ये आता 23 बनवायच्यात. सर्व काही अवघड आहे. 3 बॉल 3 षटकार आले तरी मॅच जिंकू शकणार नाहीये. 3-23.
कैलाजी गरज साहेब आपलं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. 3-20 षटकातील पुढचा बॉल फटका फसला. लेग स्लिपला फिल्डर आहे, पकडला झेल, संपला बॅट्समनचा खेळ. आणखीन एक विकेट. एक रामकृष्ण पाटील थोडा महागडा करला, त्यांना 22 केल्या आणि 18 मध्ये 34 राहील. त्यामध्ये प्रणव पाटील अपकमिंग स्टार ज्यांना उद्या 4 धाबे षटक विकेट त्यांना मिळवल्या, त्या मात्र 3 आणि त्याच्यानंतर सौरभ भोईरचं 4 धाबे षटक, 1 विकेट त्यानं. तिथून मॅचला पूर्णपणे टर्न झाला आणि शेवट षटकामध्ये 26 धावा राहिले. आता समीकरण 2 बॉल 23 ची गरज आहे. इथे देखील तुम्ही पाहता शॉट ऑफला चेलचा प्रयत्न राहिलाय. या बॉलवरती मिळतीये सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पुढे जात असताना 42. इथे शिवशक्ती खारघर संघ पराभूत कुठे झाला. जिथे प्रणव पाटील षटकामध्ये असं वाटलं हनामारी होईल, तिथे विकेट विश्वासशी गेली. त्याच्यानंतर लगेचच 12:30 ची मॅच, तिथे सूरजची विकेट गेली. तिथे कुठेतरी जे 2 बॉल फुलटॉस होते तिथे सूरज पाटील बीट झाला. मॅचला तिथूनच टर्न आला आणि अशा रीतीनं पहिला दमदार विजय प्रस्थापित केला. भक्ती एंटरप्राइजेस नारिवली संघाने खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टीम. तुम्ही पाहता शिवशक्ती खारघर या स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेतला.